Exercise 7.1. Find coordinates of focus, equation of directrix, length of latus rectum and the coordinate of endpoints of latus rectum of the parabola. 5y square equal to 24x, y square equal to minus 20x, 3x square equal to 8y, x square equal to minus 8y and 3y square equal to minus 16x. तर इथे आपल्याला काय काय फाइंड आउट करायचे? कोऑर्डिनेट्स ऑफ द फोकस, सेकंड इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स, नंतर थर्ड लेंथ ऑफ द लेटस रेक्टम आणि फोर्थ कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉइंट्स ऑफ लेटस रेक्टम ऑफ द पॅराबोला. आणि पॅराबोलाचे हे सगळे इक्वेशन्स दिलेले आहेत, त्याचे आपल्याला हे फाइंड आउट करायचे. कोऑर्डिनेट्स ऑफ द फोकस, इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स, लेंथ ऑफ द लेटस रेक्टम, कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉइंट्स ऑफ द लेटस रेक्टम. तर आता आपण पहिल्यांदा हे सॉल्व करू. 5y स्क्वेअर इक्वल टू 24x. दिस इज इक्वेशन ऑफ द पॅराबोला. गिवन इक्वेशन ऑफ द पॅराबोला इज 5y स्क्वेअर इक्वल टू 24x. सोल्यूशन. गिवन equation of the parabola is अपन फर्स्ट सॉल्व करू. 5y स्क्वेअर इक्वल टू 24x. सोल्यूशन. गिवन इक्वेशन ऑफ द parabola is 5y square equal to 24x. Now comparing this equation with the standard equation of the parabola. Now standard equation of the parabola is y square equal to 4ax. 4ax हे पॅराबोलाचं इक्वेशन आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही इक्वेशनची कंपेअर करायची. कंपेअर करून काय करायचं आपल्याला? तर ए ची व्हॅल्यू मिळण्यासाठी आपल्याला इथे ए ची व्हॅल्यू पाहिजे, त्याच्यासाठी आपण कंपेअर करणार आहोत. तर आधी इथे y स्क्वेअर पाहिजे, 5 इथे नको आहे आपल्याला. मग आता आपण काय करायचं आहे? दोन्ही बाजूला 5 ने भागून किंवा डिवाइड बोथ साइड बाय 5. देअरफॉर y स्क्वेअर इक्वल टू 24 डिवाइडेड बाय 5x. 24 डिवाइडेड बाय 5x. नाउ कंपेयरिंग दिस इक्वेशन विथ y स्क्वेअर इक्वल टू 4ax. ह्या दोन इक्वेशनची कंपेअर करायची, तुलना करायची. देअरफॉर 24 डिवाइडेड बाय 5x इक्वल टू 4ax. x कट होती. देअरफॉर a इक्वल टू 4a इक्वल टू 24 डिवाइडेड बाय 5. तर दोन्ही बाजूला आपण 4 ने भाग देऊ. Divide both side by 4. Therefore, a equal to 24 divided by 5. आणि याला भाग द्यायचा आपल्याला, म्हणून आपण छेदस्थानी 4 लिहिले. 4 1 जा 4 and 4 6 जा 24. 4 इथे 4 आणि 4 सख 24. Therefore, a is 6 by 5. 6 by 5. इथे आपण a ची व्हॅल्यू काढलेली आहे 6 by 5. तर त्याच्यानंतर फोकसचे कोऑर्डिनेट काढायचे. तर कोणत्या फोकसचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी आपण जर पॅराबोलाचं इक्वेशन जर हे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फोकसचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत? a and 0 हे फोकसचे कोऑर्डिनेट. a इक्वल टू 6 अपॉन 5. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ द फोकस आर 6 by 5 0. कोऑर्डिनेट्स ऑफ द फोकस आर a and 0. a and 0. It is equal to 6 by 5 and 0. a is 6 by 5 and y coordinate is 0. तर हे फोकसचे कोऑर्डिनेट आहे. आता त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स. इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स. इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स. आता इथे जरा पॅराबोला आपण एकदा ड्रॉ करू. हा पॅराबोला आहे, ही डिरेक्ट्रिक्स आहे
आणि इथे फोकस आहे. फोकसचे कोऑर्डिनेट काय आहेत 6/5 अँड 0. आणि ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे y स्क्वेअर इक्वल टू 24 डिवायडेड बाय 5x. 24 डिवायडेड बाय 5x. इकडे x कोऑर्डिनेट x डॅश x ॲक्सिस, इकडे x निगेटिव्ह x ॲक्सिस, y ॲक्सिस निगेटिव्ह y ॲक्सिस, आणि दिस लाईन इज फिक्स लाईन. इट इज कॉल्ड डिरेक्ट्रिक्स B. तर ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. तर इथं हा जो पॉईंट आहे हा निगेटिव्ह x ॲक्सिसवर आहे. तर ह्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, आणि हे अंतर OS means vertex. OS is 6/5 and OZ is also 6/5. पण कोऑर्डिनेट्स घेताना मायनस घ्यावं लागेल कारण निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे आणि 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज व्हॉट मायनस x इक्वल टू मायनस 6/5. देअरफॉर इट इज x प्लस 6/5. किंवा डायरेक्ट आपण लक्षात ठेवायचं फॉर्म्युले. जर हा पॅराबोलाचं जर हे इक्वेशन असेल तर तिथे इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स काय असणार आहे x प्लस a इक्वल टू 0. हे ड्रॉप न करता सुद्धा आपण इक्वेशन सगळे काढू शकतो. x प्लस a इक्वल टू 0. a इज व्हॉट 6/5. दॅट इज 6/5. x प्लस 6/5. x प्लस 6/5 इक्वल टू 0. अँड दिस इज द इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स. ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हे 5 आपण दोन्ही बाजूला 5 ने गुणू मल्टिप्लिकेशन केले. आपण 5 नी ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केले कारण इथे आपल्याला 5 नकोय, त्यासाठी आपण असं करतोय. देअरफॉर 5x प्लस 6 इक्वल टू 0. 5x प्लस 6 आपण 5 इंटू 5 कट होतील, ओनली रिमेनिंग 6. अँड दिस इज द इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स. फक्त आपण हे सिम्प्लिफाय करून लिहिले. लेंथ ऑफ लेटिस रेक्टम. आता हा आपण फॉर्म्युलाच आहे, हा लक्षात ठेवायचा आपल्याला फॉर्म्युला. 4a लेंथ किती आहे लेटिस रेक्टमची 4a. a इज नथिंग बट 6/5. देअरफॉर 4 इंटू 6/5 मीन्स 24 divided by 5. 4 into 6 24 and divided by 5. तर ही लेंथ लेटिस रेक्टमची आहे. आता कोऑर्डिनेट्स ऑफ द एंड पॉइंट्स ऑफ द लेटिस रेक्टम. तर हे लक्षात ठेवायचं की जर फॉर्म्युला हा जर आपण इथे घेतलेला आहे y स्क्वेअर इक्वल टू 4ax, कारण इथे पण y स्क्वेअर आहे, त्याप्रमाणे आपण हा फॉर्म्युला घेतला. जेव्हा हा पॅराबोलाचा फॉर्म्युला घेतला तेव्हा फोकसचे कोऑर्डिनेट असे असणार आहेत a 0, आणि इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स काय असणार आहे x प्लस a, आणि लेंथ ऑफ लेटिस रेक्टम काय 4a. हे सगळे फॉर्म्युले समजायचे. कोऑर्डिनेट ऑफ एंड पॉइंट्स ऑफ लेटिस रेक्टम आर a 2a अँड a निगेटिव्ह 2a. हा सुद्धा फॉर्म्युला समजायचं. जेव्हा पॅराबोलाचं इक्वेशन y स्क्वेअर इक्वल टू 4ax असेल तेव्हा त्याच्यामध्ये जे लेटिस रेक्टमचे एंड पॉइंट्स ते ह्याप्रमाणे येणार. आता a इक्वल टू आहे 6/5. देन पुट व्हॅल्यू आहे 6/5. That is 6/5 and 2 into 6/5 means what? 2 into 6/5 means 12 divided by 5. 6 into 2 12. 12 divided by 5 and 6/5 minus 12 divided by 5. याप्रमाणे लेटिस रेक्टमचे जे एंड पॉइंट्स आहेत त्याचे हे कोऑर्डिनेट्स आहेत. तिथे आपण पॅराबोला ड्रॉ करतोय. 5y स्क्वेअर इक्वल टू 24/5x. ह्या पॅराबोलाचं समजा इक्वेशन आहे. y स्क्वेअर इक्वल टू 24 डिवायडेड बाय 5x. आणि ते फोकस आहे. फोकसचे कोऑर्डिनेट काय आहे a आणि 0. हिअर a इज 6/5. 6/5 and 0. And this is vertex or origin. Here origin is a vertex having coordinate 0 0. तिथे हा point distance between OZ and OS is same. That is A.
and this is fixed line called directrix D. D for directrix. आणि आता झेडचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे? एक्स ॲक्सिसवरच आहे झेड पॉईंट, पण निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे. डिस्टन्स बिटवीन OS and OZ and OS is same. That is A and A. And A is nothing but 6/5. Nothing but 6/5. पण निगेटिव्ह ॲक्सिसवर असल्यामुळे इथे आपण निगेटिव्ह घ्यायचे, निगेटिव्ह 6/5 आणि 0. मग आता ही जी रेषा आहे ही डिरेक्ट्रिक्स आहे आणि ही ह्याला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसलाही पॅरलल आहे. हे y = 0. Therefore equation of this directrix is x equal to -6/5, means minus a, but a is 6/5, means x plus a equal to 0. That is x plus 6/5 equal to 0. Equation of this directrix. याप्रमाणे आपण हे इक्वेशन काढलेले आहे. आता लेट्यूस रेक्टमची लेंथ. Latus rectum is a chord which passing through focus and end points of latus rectums are on parabola. L, S, L dash. L, S, L dash is latus rectum. Latus rectum. And length किती येणार ह्याची लेंथ? 4a. Length of latus rectum is 4a. 4 into a is here 6/5 equal to 24/5. The coordinates काढायचे L चे आणि L dash चे. A and 2a and A and minus 2a, but A is 6/5. Therefore 6/5 and 12/5. 2a means 12/5. 6/5 and minus 12/5. Answer. Coordinates of the focus are a0, that is 6/5, 0. Equation of the directrix x plus a equal to 0, that is x plus 6/5 equal to 0. Length of the latus rectum is 4a, that is 4 into 6/5 means 24/5. Coordinates of end points of latus rectum are a, 2a and a minus 2a, that is 6/5, 12/5 and 6/5 minus 12/5. आणि इथे आपण सेकंड सॉल्व करू. y² इक्वल टू -20x. इथे पॅराबोलाचं इक्वेशन काय घ्यायचं आपल्याला? y² इक्वल टू कम्पेअर करण्यासाठी y² इज इक्वल टू -4ax, आणि त्यावरून आपल्याला a ची किंमत काढायची आणि ह्याचप्रमाणे हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे.